शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2013 रोजी नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशाल पटांगणावर आदिवासी माता भगिनींसाठी आयोजित भाऊबीज सोहळा संपन्न झाला। लक्षावधींच्या साक्षीने श्रद्धा, शिस्त, शांतता आणि कृतज्ञतेच्या अनोख्या संगमाने हा सोहळा अविस्मरणीय झाला। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील दऱ्याखोऱ्यातून लाखोंच्या संख्येने आदिवासी माता भगिनी परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन आणि सत्संगाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते। कमालीचा प्रामाणिकपणा, भावविभोर करणारं आदरातिथ्य, रोजच्या जगण्यात संघर्ष असूनही सांस्कृतिक परंपरा आणि सद्गुणांच्या रक्षणासाठी करीत असलेल्या अथक योगदानाची परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या हितगुजात गौरव केला। माजी राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्र राज्याचे विविध खात्याचे मंत्री, आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे अध्यक्ष माननीय खासदार बाप्पी राजू यासह अनेक मान्यवरांनी
ईश्वरची प्रतिकृती देखील त्यांना देण्यात येते आहे। असं हे सत्काराचं स्वरूप आहे। जोरदार टाळ्यांच्या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार सन्मान प्रदान केला जाणार आहे। आपलं गौरवाचं स्थान असलेल्या माननीय प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार जोरदार टाळ्यांनी आपण पार पाडणार आहोत। सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री आणि आपल्या नाशिकचे पालकमंत्री माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ यांना मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या माध्यमातून गुरुमाऊलींनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, आदिवासी भगिनींसाठी भावासाठी भाऊबीज या कार्यक्रमासाठी खास इथं उपस्थित असलेल्या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉक्टर शेखावत, परमपूज्य आदरणीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, मंदाताई मोरे, श्री बप्पीराजू, नामदार पिचड साहेब, नामदार थोरात साहेब, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाऊसाहेब वागचौरे, डॉक्टर सुधीर तांबे, माजी खासदार देवीदास पिंगळे, कल्याण काळे, शोभाताई बच्छाव, एम के अण्णा पाटील, आदिवासी आयुक्त श्री सरकुंडे, राजाराम पानगवानी, सुनील बागुल, कविताई करडक, जाधव साहेब, कलेक्टर साहेब, जिल्हा परिषदेचे प्रमुख, त्याचबरोबर सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अतिशय एक आगळा वेगळा कार्यक्रम गुरुमाऊलीने या ठिकाणी ठेवला। आदिवासी भगिनींना भाऊबीज भेट द्यायची। जी भेट दिली ती छोटी असेल मोठी असेल हा महत्त्वाचा मुद्दा नाही, पण त्या आदिवासी भगिनीला मान सन्मान द्यायचा आणि समाजातील या असलेल्या ज्या गरीब महिला आहेत त्यांना आपल्या भगिनी आहेत, त्या माझ्या बहिणी आहेत, ह्याचा मान सन्मान द्यायचा हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। आणि आजच्या काळामध्ये हे तर अतिशय महत्त्वाचं आहेच। देशामध्ये जे काही घडतंय इतरत्र महिलांच्या बाबतीमध्ये, त्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर देशामध्ये अनेक बाबा आहेत, अनेक आश्रम आहेत, आणि त्यातलं एखादं काय चाललेलं आहे ते आसाराम बापूचं ते आपण पाहतो आहोत। त्यांना म्हणावं की गुरुमाऊली कशी असावी आणि महिलांच्या बाबतीमध्ये भावना कशी असावी बहिणींची, ते या गुरुमाऊलींकडून शिक। इथे तुला शिकायला मिळेल की आश्रमातील सेवेकरांबरोबर, भक्तांबरोबर भावाचं बहिणीचं नातं निर्माण करणारे असे आमचे मोरे बाबा, असेही गुरुमाऊली। हा आदर्श जो आहे सगळ्यांनी घेण्यासारखा। बाकी तर अनेक आणखीन खूप साधू संत वगैरे आहेत, ते सगळे आम्हाला लोकप्रिय आहेत, ते आम्हाला पूज्य आहेत, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। अनेक साधू तर बिचारे ते हिमालयातच राहतात, ते तर आपल्याला कधी दिसतच नाहीत, पण आहेत असं म्हणतात। असो, पण आमचे हे जे साधू पुरुष आहेत हे जनतेत राहणारे, जनतेची सेवा करणारे, त्यांचे अश्रू पुसणारे असे आमचे साधू पुरुष आहेत। मागच्या वर्षी प्रचंड दुष्काळ या महाराष्ट्रात पडला, आम्ही सगळे आलो होतो, मुख्यमंत्र्यांसहित सगळे आलो, आणि आपण पाहिलं
जनावरांना चारा देण्याचं, प्यायच्या पाण्याच्या टाक्या देणं, अन्नधान्य देणं, हे सगळं काम जे आहे या स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरुमाऊलींनी केलं. अनेक बिचारे जे आहेत मोठे मोठे या क्षेत्रातले लोक, ते फक्त घ्यायचं कसं एवढंच पाहतात, द्यायचं कसं हे कधी पाहत नाही. ते सुद्धा शिकायचं असेल तर इथे शिका की आपल्याकडे आलेली संपत्ती आहे, आपल्याकडे आलेला पैसा आहे, हा जनतेचा आहे, गरिबांचा आहे. आणि ज्या ज्या वेळेला ही जनता अडचणीत आहे त्या त्या वेळेला त्या पैशाचा, संपत्तीचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी झाला पाहिजे. हे इथं शिकण्यासारखं आहे. पूजा अर्चा सगळ्यांनीच करायच्या आणि ते करतात, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची जी सेवा ते करतात. देशातलं पहिलं आदिवासी विवाह मंडळ इथं स्थापन झालं आणि ती जगामध्ये एवढा मोठा मान अजून कुठल्याही महिलेला मिळालेला नाही. आहेत वेगवेगळ्या, अमेरिकेला सुद्धा अजून राष्ट्रपती महिला झाली नाही. युरोपमध्ये अनेक ठिकाणी जे आहेत महिला पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, पण त्यांची संख्या किती? 4 कोटी 5 कोटी त्या देशाची संख्या. 100 कोटी लोकांच्या राष्ट्रपती पदावर या आमच्या भगिनी प्रतिभाताई पाटील हे केवळ अख्ख्या जगाच्या इतिहासातलं एकमेव उदाहरण आहे. आणि त्या सुद्धा या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेलं आहे. हे आहे या कार्यक्रमाचं महत्त्व. आपल्या सगळ्यांना माझा प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. गुरुमाऊलींची जी छत्रछाया आहे ती अक्षय वटवृक्ष सावलीसारखी छत्रछाया आहे. आणि त्यांची शिकवण, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांनी शिकवलेली संस्कृतीचे आचार विचार आम्ही ते अगदी वटवृक्षासारखे अक्षय जपणार आहोत. ही हमी सर्व माता बंधू भगिनी सेवेकऱ्यांतर्फे मी आपल्याला देते याच शंकाने. सतत गेल्या 50 वर्षापासून त्या राजकारणात विविध पदं भूषवत आहेत. अशा माननीय माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, त्यांच्या सन्माननीय धर्मपत्नी सौभाग्यवती मंदाताई मोरे, नाशिकचे पालकमंत्री श्री छगनरावजी भुजबळ, माननीय श्री बाळासाहेब थोरात महसूल मंत्री, श्री मधुकरराव पिचड आदिवासी विकास मंत्री, बप्पी राजू गेलेत मला वाटतं ते, हरीशचंद्र चव्हाण, श्री खासदार श्री वागचौरे, श्री पिंगळे माजी खासदार, श्री रवींद्र जाधव, या भागातील लोकप्रिय विभागीय आयुक्त श्री सरकुंडे, आदिवासी विकास आयुक्त जिल्हाधिकारी विकास पाटील, आणि मी शेवटी जरी म्हणत असले तरी बाकीचे सगळे पाहुणे, सगळ्यात सन्माननीय पाहुणे डॉक्टर शेखर साहेब आणि उपस्थित आदिवासी बंधू भगिनींनो आणि माझ्या मुस्लिम बांधवांनो, आपण सगळे आज गुरुमाऊलींनी जो भाऊबीजी निमित्त सोहळा आयोजित केला आहे त्या निमित्ताने आपण इथे एकत्र जमलो. दिवाळी आनंदाने साजरी झाली, पण भाऊबीज झाल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. आणि म्हणून भाऊबीज ही दिवाळी इतकीच महत्त्वाची आहे.
आपल्या देशामध्ये, भारतामध्ये नात्यांचं फार महत्त्व आहे. नात्यांना खूप जपलं जातं. पितृदेवो भव, मातृदेवो भव हे या भारत मातेमध्येच, त्या मातीमध्येच रुजवलेलं आहे. आमची आई देवासारखी आहे, आमचे पिता देवासारखे आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव. तसंच पती पत्नी यांच्यामध्ये सुद्धा जिव्हाळ्याचं नातं आहे आणि त्यांचा संबंध एक नाही तर 7 जन्माचा असतो असं मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही वटसावित्री पौर्णिमा साजरी करतो. उत्तर भारतामध्ये करवा चौथ साजरी करतात, ते पतीच्या प्रेमापोटी. तसंच उत्तर भारतामध्ये राखी बंधन आहे, रक्षाबंधन आहे आणि आपल्याकडे इकडे भाऊबीज आहे. त्यामुळे ही जी पवित्र नाती आहेत, अतिशय रुजुता ज्याच्यामध्ये आहे, हळुवारपणा आहे, अति मोठा शाप आहे. व्यसनमुक्तीचं काम हे सगळ्यात जास्त ईश्वर भक्तीचं काम आहे आणि ते सुद्धा गुरुमाऊली करतायत. मला त्यांना प्रचंड धन्यवाद याबद्दल द्यायचे. तेव्हा हे अतिशय समाजाला उपयोगी, अध्यात्मामधून जे लोक स्वतः अध्यात्माचा आविष्कार करतात, स्वतःचा त्याच्यामधून जरूर उद्धार होत असेल, पण आपल्याबरोबरच समाजाचाही उद्धार करता येईल असा विचार करणारे फार थोडे लोक असतात. त्याच्यापैकी गुरुमाऊली आहेत. मला त्यांनी इथे बोलवून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ दिला, याच्याबद्दल मी त्यांची आणि तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. धन्यवाद. गुरु की महिमा न्यारी है, अज्ञानता का दूर करके ज्ञान की ज्योत जलाई है. गुरु की महिमा न्यारी है. प्रत्येक सेवेकऱ्याचा आधार वृक्ष परम श्रद्धेय, परम आदरणीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना विनंती करते, त्यांनी सर्वांशी संवाद साधावा. समस्त भाविक सज्जन, सन्माननीय व्यासपीठावर या देशाच्या महिला राष्ट्रपती पहिल्या आदरणीय सौ प्रतिभाताई पाटील, डॉक्टर शेकावत, सवेत असलेल्या आमच्या ज्योतिताई राठोड साहेब, आजच्या उपक्रमाला खास अर्जावून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय थोरात साहेब, आदरणीय पिचड साहेब, या सर्व उपस्थितीत मान्यवरांच्या भाऊबीज सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं होऊ घातला. याला कारणही तसंच होतं. गेल्या काही महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये सत्संग मेळावा घेण्याची संधी मिळाली आणि मध्य प्रदेशमध्ये एक आदिवासी कुटुंबामध्ये एक गरीब कुटुंब आमच्या समोर एक लहान मुलीच्या आईवडील पाया पडत होते. म्हणून आम्ही त्यांना आदबीनं विचारलं, तुम्ही एवढ्या लहान मुलीच्या पाया का पडता? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, आमच्या समाजामध्ये
मुलींना देवी मानतात आणि त्यामुळं पूर्व पारंपरिक हजारो वर्षाची परंपरा असलेल्या आमच्या या समाजामध्ये आम्ही सर्वजण कुटुंबीय मुलींच्या पाया पडत असतो. न कळत हे पावित्र्य, कुटुंब वत्सलता त्यातून पाळली जाते, ती राष्ट्र वत्सलतेपर्यंत पोचवण्याचं काम आदिवासी भागामध्ये या सर्व कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि सर्वांनी यांच्याकडे शिकण्यासाठी देशात आज चाललेलं चित्र मगाशी आदरणीय मान्यवरांनी सांगितलं. महिलांवर होणारे अत्याचार, मग आपण यांच्याकडून काय शिकतो? म्हणून केवळ हे शिकण्यासाठी आजचा हा भावबीज उपक्रम आदिवासी भगिनी बांधवांकडून या देशाला काहीतरी शिकायला मिळेल, सवरायला मिळेल. या नात्यातलं पावित्र्य जनमानसामध्ये पोचायला संधी मिळेल. म्हणून उद्याच्या भविष्य काळात रक्षाबंधन असो की भाऊबीज असो, आपण ती गाव पातळीपासून तर राष्ट्र पातळीपर्यंत प्रत्येक गावात सामुदायिकरित्या जर घडवून आणली तर हे जे चाललेलं चित्र आहे याला खूप मोठा आळा बसेल. न कळत हे चांगले संस्कार जनमानसामध्ये पोचायला वेळ लागणार नाही. म्हणून आज प्रभू रामचंद्रांच्या आणि गंगामाईच्या पुण्यभूमीत आपण सर्वजण उपस्थित झालात. आजच्या या मेळाव्यात गेल्या काही महिन्यापासून आपण सर्वांनीच मनापासून त्यात श्रमदान केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे. त्यात जमलेल्या सर्व मान्यवरांसह उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बंधू भावांचा समावेश आहे. या राष्ट्रात उद्याच्या भविष्य काळात ऐक्य नांदावं, एकात्मता निर्माण व्हावी, एकमेकाबद्दल आदर जिव्हाळा निर्माण व्हावा. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी भारतीय संस्कृती समृद्ध केली. त्यात सणवार आहेत, व्रतवैकल्य आहेत, ते एक निमित्त आहे. आणि या निमित्तातून आपणाला निश्चितपणे हा 120 कोटी कुटुंबियांचा देश एक संघ एक संत राहावा. या देशात कुठल्याही प्रकारचे अनाचार, अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, सुनामी, भूकंप, निसर्ग आपत्ती यासारख्या घटना घडू नयेत आणि भारत मातेचं सदैव कृपाछत्र या देशावर राहावं. म्हणून भारत मातेला उद्देशून भारतात असलेली सर्व शक्तिपीठं, भगवान शिवाची पीठं, मातोश्री पार्वतींची पीठं, या सर्वांना स्मरून या देशामध्ये आपल्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी. साधू संतांनी दिलेले जे विचार आहेत त्याची कार्यवाही व्हावी. म्हणून या देशात हजारो वर्षाच्या परंपरेत साधू संत, थोर सत्पुरुष, राष्ट्रपुरुष या सर्वांची शिकवणीनं आणि त्यांचेच विचार आपण पुढे घेऊन सेवेकऱ्यांच्या या ग्राम अभियानातून आपणाला सर्वांपर्यंत पोचवणं वर्तमान भविष्य काळाची नितांत जरूर आहे. म्हणून याची सुरुवात आपण वय 5 ते 18 या वयोगटापासून करावी. या देशात बालसंस्कार आपणच करतो अशातला भाग नाही. हजारो लाखो वर्षाची परंपरा या देशामध्ये प्रभू रामचंद्रांच्या काळात देखील विश्वामित्रांकडे विद्यार्थी म्हणून प्रभू रामचंद्र येथे झाले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा या संस्कृतीचे उपासक निर्माते जरी असले, सांदीपणी ऋषींच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून त्यांना यावं लागलं आणि 14 विद्या
64 कला त्यांना गुरुजींकडून मिळाल्या. अशी ही प्राचीन परंपरा या देशात आजची नाही. त्यात अनेक साधू संत सत्पुरुष सुद्धा मागे नाहीत. गेल्या 400 वर्षापूर्वी एक राजा आणि 2 संत या शिवशाहीची स्वराज्याची स्थापना करताना सुद्धा ते मागे राहिले नाहीत. त्यात तुकाराम महाराज, रामदास स्वामींसारखे संत श्रेष्ठ देशाची पायपीट करत असताना, समाज सन्मुख जाताना समाजाला ते विचारत होते, बोलत होते, सज्जन हो, तुमची मुलं आम्हाला द्या, तुमची मुलं आम्हाला द्याल काय? आम्हाला त्यांना घडवायचंय, आम्हाला त्यांना शिकवायचंय, तुमची मुलं आम्हाला द्याल काय? परंतु थोडासा रामदास स्वामींचा भगवा पेहराव असल्यामुळं आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. आमच्या मनात कदाचित असाही विचार आला असेल, हे भगवेधारी लोक येतात, काहीतरी सांगतात आणि उद्या जर आमची मुलं हिमालयात गेली तर आम्हाला सांभाळायचं कोणी? या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही आणि व्हायचं ते परिणाम झाला. परंतु आजच्या वर्तमान भविष्य काळात परिस्थितीनुरूप बदलणं ही काळाची व्याख्या आहे. म्हणून आपण या परिस्थितीनुरूप सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात मूल्य संस्कार हा खूप महत्त्वाचा, देशाला आदर्श नागरिक, आदर्श पिढी, निर्व्यसनी पिढी बनवण्याचा हा एक खूप मोठा संकल्प आहे. साक्षरतेबरोबर संस्कार याची जोड असणं खूप जरुरीची आहे. म्हणून त्यावेळी रामदास स्वामींसारखे, विवेकानंदांसारखे अनेक तत्ववेते, संतश्रेष्ठ, राष्ट्रपुरुष या कामी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. रामदास स्वामी शेवटची जवळपास 12 वर्ष नाशिकमध्ये टाकलीला राहिले. समाज प्रबोधन करता करता अनेक पालकांना ते मार्गदर्शन करत होते. आमच्या काही नाशिकच्या तथाकथित लोकांनी त्यांना काही प्रश्नही त्यावेळी विचारले, का हो तुम्ही एवढी प्रभू रामचंद्रांची सेवा करता आणि तुम्हाला कधी रामाचा दृष्टांत साक्षात्कार झाला का? त्यावर ते काही बोलले नाहीत. परंतु 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर पहाटे 4 वाजता अचानक प्रभू रामचंद्र त्यांच्या समोर येऊन उभे ठाकले. कोटी सूर्याचं तेज असलेले प्रभू रामचंद्र ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी होठातून शब्द बोलता येईना, पण धीरोदात्तपणे त्यांनी परमेश्वराजवळ काही मागण्या मागितल्या. आज अनेक मागण्या अनेक लोक देवाजवळ करत असतील, नवसास करत असतील, त्यापैकी नाही. अतिशय विनम्रपणे त्यांनी साष्टांग प्रणिपात करून सांगितलं, प्रभू मला काही मागायचं नाही, देता आलं तर मला 4 बाबी द्या. कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा आणि अभेद्य भक्ती दे रामा, असे मौलिक विचार त्यांनी प्रभू रामचंद्रांकडून मागून घेतले. यात सर्व काही आलं. म्हणून आजच्या संतांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेताना किंवा जनतेपुढे मांडताना एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी हा जर रामायणातला मूलभूत गाभा समोर मांडला तर घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यावर निश्चितपणे आळा बसेल, यात संशय नाही. विवेकानंदांच्या बाबतीत तसंच झालं. देशभर जागरण करत असताना ते विदेशात गेले. भगवा पेहराव, पायात खडावा, असं सर्व वातावरण असताना काही विदेशी लोकांनी त्यांची टिंगल टवाळी केली. हे भारतीय लोक काय उगाच भगवे कपडे घालतात, काहीतरी करतात. परंतु या देशाला त्यांनी आव्हान केलं होतं, जर मला या देशात 100 तरुण मुलं मिळाली
हा देश मी आर्य बनवून दाखवीन, संस्कारित करून दाखवीन, असं आवाहन या देशवासियांना केलं होतं. परंतु त्या भगव्या कपड्यामुळं आम्ही त्यांना मुलं दिली नाही. विदेशात जावं लागलं आणि विदेशात काय प्रकार घडला ते आम्हा सर्वांना आठवतं. बालसंस्कार तथा युवा संस्कार करण्याचं काम देशात वर्तमान भविष्य काळाला खूप गरज आहे. म्हणून आज आपल्यात बसलेले अनेक गुरुजन सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात पूजनीय महात्मा गांधी, पूजनीय गाडगे महाराज तुकडोजी यांचे विचार घेऊन पुढे वाटचाल करत आहेत. आज उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांनी, मूल्यसंस्कारात काम करणाऱ्या आमच्या माता भगिनींनी उभं राहून आपला परिचय व्यक्त करावा. त्यात आमचे आदरणीय व्यवहारे सर आहेत, मुंबईच्या राणीताई आहेत, आमच्या आहिरेताई आहेत आणि त्यांचे सर्व समन्वय साधणारे प्रतिनिधी आहेत. धन्यवाद. पाठोपाठ खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर मंडळी आलेली आहेत की जे रुग्णांना मोफत दवा सेवा रुजू करतात. त्यांनी उभं राहून आपला आरोग्य संविधान या निमित्तानं परिचय व्यक्त करून द्यावा. धन्यवाद. खूप मोठ्या प्रमाणात जनतेला आरोग्य संविधानाकडे नेण्याची नितांत जरूर आहे. आरोग्य धड तर सर्व काही धड. ज्याचं आरोग्य धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याला विशेष असं नागरिकत्व लाभत नाही, असं पूर्वी आयुर्वेदात म्हटलं जाईल. म्हणून आजच्या नव्या पिढ्यांना हे खूप मोठं आव्हान आहे. म्हणून आहार विहार, आचार विचार, संस्कार याची सुसंगत आरोग्यातून कशी घालावी हाही विचार. म्हणून गेल्या काही महिन्यापूर्वी आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचं एक निमित्त असेल, परंतु त्या ठिकाणी सर्व डॉक्टर लोकांची मोफत सेवा, रुग्णांना मोफत दवा हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. आणि आलेला रुग्ण लवकरात लवकर बरा कसा होईल हे त्यातला आशीर्वाद असेल स्वामींचा. पाठोपाठ आमचे इंजिनियर आर्किटेक्ट मागे नाहीत. आज आपल्यात मोठ्या प्रमाणात इंजिनियर आर्किटेक्ट आलेले असतील. त्यांनी पटकन पुढे येऊन आपला परिचय व्यक्त करताना अन्न वस्त्र निवारा, निवारा कसा असावा याचं मूर्तिमंत काही उदाहरणं या कार्यानं जनतेसन्मुख मांडलेले आहेत आणि ते अतिशय डोळसपणे जनतेसन्मुख पोचवणं भविष्य काळाची भूक आहे. पाठोपाठ यात आपल्यात कायदेशीर सल्लागार म्हणून आमचे काही न्यायमूर्ती आणि वकील लोक आलेले आहेत. त्यांनी पुढे येऊन आपला परिचय व्यक्त करून या देशामध्ये कानून व्यवस्था ही मूल्यसंस्कारातून रुजू करावी. विदेशामध्ये तथा प्रगत राष्ट्रांमध्ये इयत्ता 1ली ते 12वी कानून शिकवला जातो. त्यामुळं विदेशामध्ये रस्त्यात घाण टाकणं, थुंकणं, ओव्हरटेक करणं अशा गोष्टी घडत नाही. परंतु हे जर शाळेतून शिकवलं तर बऱ्याच गोष्टींना आळा बसेल. म्हणून या सर्व बाबी जन प्रवाहामध्ये, जन प्रबोधनामध्ये हे असणं आवश्यक आहे. म्हणून या सर्वांना बरोबर घेऊन कृषीचं काम शेतकऱ्यांकडे दिलेलं आहे. त्यातला एक प्रसंग स्मरतो आणि आठवतो. आदरणीय आमच्या ताईसाहेबांना विदित आहे. या देशाचे पहिले राष्ट्रपती आदरणीय कैलासवासी राजेंद्र प्रसादजी, बंगाल देशातले कृषीपुत्र, राष्ट्रपती झाल्यावर ते दिल्लीत आले. स्वतःच्या शेतातील घमेलभर माती राष्ट्रपती भवनात आणून नित्याचा उपक्रम मातीची पूजा करणं. देवांच्या पूजेआधी मातीची पूजा ते रोज करायचे. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना भेटायला आले. हा प्रकार बघितल्यावर ते अगदी थंडच झाले आणि पूजा संपल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला, बाबूजी हे मातीची पूजा तुम्ही का करता?
धीर गंभीरपणे त्यांनी सांगितलं, सर आपण सर्वजण मातीतले आहोत, आपण शेवटी विसर्जन आपलं मातीतच होत. माती ही खरी आपली आई आहे. आपण आईच्या उदरात जन्म घेतो, पालन पोषण आपली आई करते, तदनंतर ही काळी आई आपल्यासाठी धान्य देते, भाजीपाला देते, फळं देते. मग ही आई नाही का म्हणले? त्या आईची मी पूजा करतो म्हणले, नंतर देवांची करतो. आपणाला आश्चर्य वाटेल, त्याही अध्यक्षांनी साष्टांग दंडवत त्या मातीला घातला आणि तत्कालीन त्या राष्ट्रपतींचा त्यांनी शेतकरी या नावानं गौरव केला. इथे बसलेले आपण सर्वजण या मातीतले आहोत. म्हणून या मातीचा अभिमान आपल्या सर्वांना असताना गेल्या 50-60 वर्षात स्वातंत्र्य उत्तर काळात आजही शेती करताना आमचे साठी उलटलेले शेतकरी घाम गाळतात. पण आमच्या शेतकरी वर्गात 12वी झालेली मुलं अजूनही शेती करायला संकोच करतात किंवा कंटाळा करतात किंवा आळस करतात. यातलं हे चित्र अजून बदललेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून कृषीचं काम जर आपण या नव्या पिढ्यांकडे सोपवलं आणि त्यासाठी आपण पुढील वर्षात जानेवारी महिन्यात कृषीचं जे संमेलन भरवणार आहोत जगव्यापी देशव्यापी, त्यात ही नवी पिढी आदर्श शेतकरी म्हणून त्यांनी शेतीकडे बघावं. विविध जिल्ह्यातून आमचे शेतकरी पुत्र इस्रायलला, इजिप्तला जातात, बघून येतात, पण फारसा अजून काही फरक झालेला दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. अहो सर्व काही या देशातच आहे. या कृषीचे मूळ निर्माते गौतम ऋषी, त्यांनी कृषी आणि गहू, तांदूळ याची निर्मिती तथा याचा शोध त्यांनी लावला. त्याआधी सर्व मानवजात कंदमुळं खात होती. यावर खूप मोठं संशोधन त्यांनी केलं. म्हणून आपण कृषी विभागाला सुद्धा मागे न ठेवता बरोबरीनं नवे 2 पाऊल पुढे कृषी विभागाला चालना द्यावी असं कळकळीनं सांगावंसं वाटतं. पाठोपाठ आपल्यामध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो भारतीय संस्कृती तथा मराठी अस्मिता आहे. आणि केवळ अनादी कालापासून हा संस्कृतीचा भार या देशातल्या आमच्या तमाम माता भगिनींनी तो स्वीकारलेला आहे. तो सोशिकपणानं, नम्रतेनं, सदाचारानं, कर्तृत्वानं. म्हणून पलीकडे डाव्या बाजूला मराठी अस्मितेचं शिबिर भरवलेलं आहे. वर्षभरात येणाऱ्या 360 दिवसात सणवार, व्रतवैकल्य कसे करावेत, त्याला वैज्ञानिक आधार काय आहे, या सर्व बाबींची त्यात चाचपणी झालेली आहे. नुसतीच आंधळी श्रद्धा नाही, सणावारामागे खूप मोठं विज्ञान आहे. आणि आमच्या सर्व ऋषीमुनींनी विज्ञानाच्या कसोटीवर ही भारतीय संस्कृती उभी केलेली आहे. म्हणून हिचं पुनर्जीवन करणं, हिला समृद्ध करणं, ही सारी जिम्मेदारी आमच्या माता भगिनींवर अनादी कालापासून सुपूर्द केलेली आहे, सोपवलेली आहे. आणि त्या अतिशय आदरानं ही मराठी अस्मिता त्या सांभाळतायत. बसलेल्या भगिनी वर्गांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी भारतीय संस्कृतीचं काम करतायत. त्यांनी उभं राहून आपला कृपया परिचय व्यक्त करावा. भारतीय संस्कृती, मराठी अस्मिता. धन्यवाद, पुनश्च धन्यवाद. या भावभीत सोहळ्याचं औचित्य आपण सर्वांपर्यंत हा संदेश पुढील नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावा. आपल्या हातून या देशाची खऱ्या अर्थानं सेवा घडावी. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. गेले काही तासापासून आपण उन्हात बसलात. खरं तरी खूप मोठी परीक्षाच आहे.
एवढे तास 10-12 तास आपण उन्हात बसलात, सहकार्य केलं. अशीच सहकार्याची भावना आपल्यामध्ये वर्तमान भविष्य काळासाठी निर्माण व्हावी. नव्या पिढ्यांना आपण बरोबर घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असं भारत मातेला स्मरून, स्वामींना स्मरून सांगावंसं वाटतं. या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात सुमारे 12 विभाग कार्यरत आहेत आणि हे सर्व गाव पातळी ते देश पातळी या सर्व पातळींवर सर्व राज्यांमध्ये यथायोग्य पद्धतीत पोचले जावेत हा त्यामागचा उद्देश आहे. सेवामूल्य पद्धतीचा हा त्यात भार आणि भाग असेल. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु दीपावली नंतरच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून उपस्थित झालात. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर स्वतःचा वेळ खर्ची घालून या राष्ट्राला एक नवा चांगला संदेश पोचला जावा म्हणून आपला बहुमोल वेळ खर्ची घालून यात कार्यरत असलेली आमची सर्व सरकारी यंत्रणा, आमचे जिल्हाधिकारी पाटील साहेब, विभागीय आयुक्त जाधव साहेब, आदिवासी आयुक्त सरकुंडे साहेब, या सर्वांनी या कामात खूप लक्ष घातलं. आमचे गृह खात्याचे आयुक्त साहेबराव पाटील साहेब, या सर्व प्रतिनिधींनी गेले काही दिवसांपासून खूप मेहनत घेतली. समोर बसलेले सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य चोखपणे बजावलेलं आहे. त्यांनाही आपण सर्वांना धन्यवाद देऊन भावी काळ आपल्या सर्वांना समृद्धीचा, भरभराटीचा, कर्तृत्वाचा जाओ, भारत मातेचं काम आपल्या हातून हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून, ज्या भगिनींना साडी चोळी मिळाली नसेल नंतर आलेल्या, त्यांनी कृपया पलीकडे गेटवर ते वाटप चालू केलेलं आहे, त्यांनी आदरानं ती स्वीकारावी असं कळकळीचं सांगणं आहे. पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद करून इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. भाऊबीज सोहळ्यास प्रचंड संख्येने उपस्थित असूनही आदिवासी माता भगिनींनी अत्यंत श्रद्धेने भाऊबीज सोहळ्यानिमित्त परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली दीपावली भेट स्वीकारल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. परतीच्या वाटेवर श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींचे रूप असंख्य माता भगिनी डोळ्यात साठवीत होते. दीपावलीला माहेरी आल्याचं समाधान हृदयात काठोकाठ भरलेलं होतं. म्हणून परतीच्या वाटेवर चेहऱ्यावर आनंद होता.